हॅलो एव्हरीवन. ठरलं तर मगमध्ये आज सायली रविराजला म्हणते, मीच तन्वी आहे. इतक्या दिवसापासून तुम्ही वाट पाहत आहे ना काका, मीच तन्वी आहे तुमची. कल्पनाला म्हणते, मीच तन्वी आहे. इतक्या दिवसापासून तुम्ही सगळे जे वाट पाहत आहेत ना, मीच तन्वी आहे. सुमन काकू, मीच तन्वी आहे. अहो, मीच तन्वी आहे. सगळे तिच्याकडे बघत असतात आणि ती फक्त एकटीच म्हणत असते की मीच तन्वी आहे, मीच तन्वी आहे. रविराज म्हणतात, आमच्या भावनांशी तू खेळ करू नकोच. आत्तापर्यंत प्रियाने खूप त्रास दिला मला. आता तन्वीविषयी मला काहीही बोलायचं नाही. तुला जर काहीच माहिती नाही तर तू कशाच्या जोरावर बोलते की तू तन्वी आहेस म्हणून. प्रताप बोलतात, बस झालं सायली, आता जास्त बोलू नको. आधीच प्रियाने खूप ते केलाय, आता तू परत काही बोलू नकोस मी तन्वी आहे म्हणून. प्रतिमा आत्या, मीच तन्वी आहे तुमची. प्रतिमा आत्या, मीच तन्वी आहे. प्रतिमा म्हणते की बस झालं तन्वी, आता तू माझ्या भावनांशी खेळू नको. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अस्मिताला म्हणते, सायली अस्मिता, तुम्ही तरी सांगा ना, मीच तन्वी आहे, मीच तन्वी आहे, विश्वास ठेवा. अस्मिता म्हणते की अगं, कसा तुझ्यावर विश्वास ठेवायचा? तू तर म्हणाली होतीस ना, तू तानी असतानाच ते मधुभाऊकडे गेली होती. सायली म्हणते, तुम्हाला कोण सांगितलं मी तानी असतानाच मधुभाऊकडे गेली होती? अगं, तसं असतं. कल्पना म्हणते, तर आधीच सांगितलं असतं. मधुभाऊनी आम्हाला आधीच सांगितलं असतं. अहो, तुम्ही तरी ऐका ना, असं अर्जुनला म्हणते. अर्जुन म्हणतो, मी बघत आहे, याचा अर्थ मी काही तुझी गोष्ट मानलेली नाही. तुझ्याकडे काय पुरावा आहे? मधुभाऊ तर हमेशा डोळे ब्लिंक करून कोणत्याही गोष्टीला उत्तर देतात. याचाच अर्थ तुझ्याकडे काही पुरावा आहे काय? रविराज म्हणतात, आधीच एकदा फसलेलो आहो, अजून फसायचं नाही. आता हा विषय इथेच बंद. म्हणून रविराज निघतात. रविराजच्या मागोमाग सगळेच जण निघतात आणि सायली ओरडते, थांबा हो, थांबा थांबा. आणि एकदम झोपेतून उठते. तिला हे स्वप्न पडत होतं. एकदम जागी होते ती. अर्जुन, तू शुद्धीवर आली? अश्विन म्हणतो, शुद्धीवर आल्या वहिनी. रात्रभर अर्जुनची काय अवस्था होती. सुमनताई म्हणतात, अगं सायली, पण तुला झालं काय होतं? तुला काय झालं पॅनिक व्हायला? कल्पना म्हणते, आता तुझी तब्येत ठीक आहे ना सायली? अश्विन म्हणतो, आता तिला काही विचारू नका सुमनताई आणि सगळेजण, कारण ती आत्ता पण थकलेली आहे. थोड्या वेळ तिला रेस्ट करू द्या, नंतर आपण बघू. कल्पना प्रतिमा म्हणतात, देवाला पाण्यामध्ये ठेवला आहे, देवाला आपण पाण्यामधून काढू आणि मंदिरामध्ये जाऊन अभिषेक करू. म्हणून त्या मंदिरामध्ये निघून जातात. इकडे सुमनताई खाली असताना अश्विन येते. सुमनताई म्हणते की तू पण झोपला नाही अश्विन, जा तू गेस्ट रूममध्ये जा आणि थोड्या वेळ झोपून जा आणि मी मागच्या बागेतून थोडेसे फुलं घेऊन येते. इकडे सायलीला बेडरूममध्ये सारखं तेच आठवत असतं आणि तिचं डोकं घुसमटत असतं. ती म्हणते की मी आता मंदिरात गेल्यावरच मला बरं वाटेल. मी देवी आईला विचारतेच, आज तिला मला उत्तर द्यावंच लागेल. आणि ती रूमच्या बाहेर निघते आणि लपून जायचं असतं तिला, कारण कोणाला दिसलं असतं तर तिला जाऊ दिलं नसतं. तर अश्विन गेस्ट रूममध्येच असतो आणि सुमनताई पण बागेत गेल्या असतात. तर ती हळूच लपून मंदिराकडे ऑटोमध्ये बसून जायला निघते. सुमनताई फुलं तोडून येतात. प्रतिमा आत्या आणि कल्पना घरी येतात आणि सुमनताईला विचारतात, सायली झोपली आहे का? हो, झोपली आहे म्हणते. तेवढ्यामध्ये अर्जुन येतो. सायली उठली नाही का? नाही, सायली झोपलीच आहे म्हणते. अर्जुन म्हणतो, इतक्या वेळ तर सायली झोपत नाही. बरं, मी तिला एकदा बघून येतो. म्हणून तो वरती येतो. फुलं घेऊन येतो तो तिच्यासाठी. पण बघतो तर सायली राहतच नाही बेडरूममध्ये. तो बाथरूम बघतो आणि नंतर कॉल करतो. ते फोन पण तिथेच ठेवलेला असतो तो तिचा, सायलीचा, कारण सायली तर गेली असते मंदिरात. आणि तो धावत खाली येतो की सायली नाही म्हणून सांगतो सगळ्यांना. आणि अश्विन येतो, विचारतो काय झालं? सायली घरी नाही आहे म्हणून सांगतात. तर फोन लावून बघ, फोन पण तिचा घरीच आहे. मग अर्जुन कुसुमताईला फोन करतो, कुसुमताई, सायली आली आहे का तिकडे? तर कुसुमताई म्हणते, नाही, काही झालं काय? नाही, ते म्हणत होती ना जातो म्हणून, तर सहज विचारलं आली आहे का. इकडे महिपतकडे लोक बसून असताना तो अनोळखी माणूस येतो आणि पाया लागतो आणि म्हणतो, तो ओळखलं काय मला तुम्ही? हां, ओळखलं. 2 वर्ष झाले तू सोडून गेला आणि आत्ता 2 वर्षांनी आला, तर ओळखलंच की. तो अनोळखी माणूस म्हणतो की हे काय तुमचं रूप? तर महिपत बाबा म्हणतात की आता मी देवाला शरण गेलेलो आहे. आता माझं सगळं ठीक आहे आणि आता मी असाच राहणार.
आणि तुम्हीसुद्धा असंच राहा, देवाला शरण जा, म्हणून तो समोरच्या त्या अनोळखी माणसाला म्हणतो. तो माणूसच मधुभाऊचा ऑक्सिजन मास्क काढलेला असतो. तो महिपत बाबाला म्हणतो की नाही, मी सुभेदारांच्या नांग्यात ठेचल्याशिवाय मला चैन पडणार नाही. तेवढ्यात सचिन येतो. महिपत बाबा म्हणतात, सचिन बघ हे कोण आहेत. बहुतेक आता सचिन आणि तो अनोळखी माणूस ते दोघेही दोस्त होणार आता. अस्मिता गार्डनमध्ये असताना सचिन तिला फोन करतो. ती 2-3दा फोन काढते, तरी तो परत फोन करतो. अस्मिता म्हणते की या माणसाला समजत नाही काय, मी नाही बोलत म्हणताना हा कशाला मला फोन करून त्रास देतो. सचिन म्हणते की मी मॅसेज केला तरीही उचलत नाही, फोन केला तरीही बोलत नाही. मी आता कसं सांगू की अश्विनचं बाळ आहे प्रियाच्या पोटामध्ये, म्हणून तो परत कॉल करतो. अस्मिताला फोन येतो. अस्मिता बघत नाही कोणाचा फोन आहे आणि एकदम जोऱ्याने ओरडते, कशाला बार फोन करते, मी तुला एकदा सांगितलेलं समजत नाही काय. तर तिकडून येते फोनवरचं बोलणं की कारण ते दुसऱ्याचं फोन राहते इंटरव्ह्यू कॉलचं. अहो मी तर आत्ताच फोन केला पहिल्यांदा. अश्विनता म्हणते सॉरी. हां तुमचा आज इंटरव्ह्यू आहे, तुम्ही आज इंटरव्ह्यूला येऊन जा. सायली देवळामध्ये जाऊन बेल वाजवायला लागते, देवाची प्रार्थना करते. देवी आई सांग देवी आई सांग, कधी नव्हे ते आज गरज आहे देवी आई सांग तू, अशी म्हणत खूप जोरजोऱ्याने बेल वाजवायला लागते. माझं मन एवढं घुसमटून राहिलं, देवी आई सांग तू, देवी आई सांग. खूप जोऱ्याने बेल वाजवणं चालू करते. अशी तिला चक्कर येणार बेल वाजवून. तेवढ्यात अर्जुन येतो आणि तिला पकडतो. कारण अर्जुनला माहिती राहते की ती देवळातच गेली असेल. तो म्हणतो, सायली काय झालं. सायली म्हणते, सायली नाही, मी तन्वी आहे. तो बोलतो, काय. तर आज एवढंच, उद्या बघू काय सिरियलमध्ये आहे. तोपर्यंत बाय.